पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्दी खोकला तापासारखे आजार तर होतातच, पण बरेचदा भीती असते ती डेंग्यूची. डेंग्यू पावसाळ्यामध्ये जास्त का दिसतो? कारण बरेचदा जिथे जिथे साचलेलं पाणी असतं तिथे तिथे या डेंग्यूच्या डासांची पैदास होते आणि त्यांच्यापासून हा संक्रमित होत असतो. डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काही रेड फ्लॅग सिम्पटम्स आहेत ती आपल्याला माहिती पाहिजेत. त्यातलं एक आहे खूप पोट दुखणं, ॲब्डॉमिनल पेन, व्हॉमिटिंग, नाकातून किंवा गम्स मधनं रक्त येणं किंवा शौचाच्या मार्गाने किंवा लघवीच्या मार्गाने रक्त दिसणं, ही जर लक्षणं दिसली तर ताबडतोब उठून हॉस्पिटलला जाण्याची गरज असते. आयुर्वेदानुसार डेंग्यूची चिकित्सा करताना आपण विषाचा विचार करतो, कारण हा डास चावल्यामुळे होणारा व्याधी आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अगदातली औषधं वापरतो. चंपकादी अगद नावाचं एक उत्तम औषध आहे जे डेंग्यूसाठी खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर डेंग्यूमध्ये चिंता असते ती प्लेटलेट काउंटची, कारण ते बरेचदा ड्रॉप होत असतात. प्लेटलेट काउंटसाठी आपल्याला अतिशय उत्तम काही औषधं वापरता येतात. त्यातलं पपईच्या पानांचं रस हे औषध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हे वैद्यांना विचारल्याशिवाय घेऊ नये, कारण पपईच्या पानांचा रस जर जास्त मात्रेत घेतला गेला तर त्याची टॉक्झिसिटी दिसू शकते. त्याच्यामुळे वैद्यांना विचारूनच हा रस सुरू करावा. त्याचबरोबर तुळस, बेल आणि दुर्वा यांच्या सुरसाने सुद्धा उत्तम उपयोग आपल्याला डेंग्यूमध्ये बघायला मिळतो. याचबरोबर आपण पोटात घ्यायला जी औषधं देतो त्याच्याने ताप कंट्रोल व्हायला मदत होते, इतर लक्षणं आहेत ती कंट्रोल होतात आणि प्लेटलेट्स वाढायला सुरुवात होते. त्यामुळे जर तुमच्या ओळखीत कुणाला डेंग्यू झाला असेल तर त्यांना आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याचा सल्ला जरूर द्या. डेंग्यूच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा डेंग्यू. मी तुम्हाला मेसेजमध्ये हे उपाय नक्की पाठवेन.